मित्रांनो, आज आपण 1 ते 100 या अंकांची ओळख शिकणार आहे. आता आपले 1 2 हे 10 पर्यंत पूर्ण झालं. एवढे अंक आपल्याला ओळखता येतात आणि त्याचं मोजमापही करता येते. पण याच्यानंतर पुढे जेव्हा आपण हे 11 पासून सुरुवात करतो 100 पर्यंतच्या अंकाची, तेव्हा मग आपल्याला म्हणताना सोपं जातं. पण जेव्हा आपल्याला मधली एखादी संख्या विचारली किंवा कुठल्या एखाद्या संख्येवर असं बोट ठेवलं आणि ती संख्या वाचायला सांगितली, तेव्हा काय होते, आपल्याला ती संख्या पटकन वाचता येत नाही. तर त्यासाठी काही काही सोप्या अशा ट्रिक असतात की त्या लक्षात ठेवल्या की आपल्याला व्यवस्थित वाचता येते. आता सुरुवातीला पहिली ओळ तुम्हाला पटकन वाचता येईल ना? तर आपण पटकन एकदा या ओळीचं वाचन करू. मी बोट ठेवलं की तुम्ही ती वाचायची. हा, वाचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इथपर्यंत आपल्याला वाचता येतं. आता इथं आपण सुरुवात काय करतो, डायरेक्ट 11 12 13 14 15 16 17 असं पटापट म्हणतो. पण 11 या संख्येची जोपर्यंत आपण फोड करून तिचा अर्थ समजून घेत नाही की 11 कसे तयार झाले, तोपर्यंत आपल्याला ही संख्या समजतच नाही. काही जणांना जेव्हा 11 वाचायला लावले, आता मी समजा इथे असं 11 लिहिले आणि वाचायला लावलं, तर पहिलीतला विद्यार्थी याला म्हणताना म्हणतो 1 1. मी आता बऱ्याच जणांचं मगाशी घेतलं तेव्हा ते काय करत होते, याला म्हणत होते 1 1. तर आता याला आपण 1 1 म्हणू का? नाही. तर हे 11 कसे तयार झाले? आता जेव्हा ही 1 ते 10 पर्यंत ज्या संख्या झाल्या, तर 10 म्हणजे होते 1 दशक. 10 म्हणजे 1 दशक. आणि या 1 दशकामध्ये जेव्हा 1 मिळतो, तेव्हा त्याचे किती तयार होतात? 11. आता 11 मधला हा जो उजव्या हाताकडचा आहे, हे लक्षात ठेवायचं. हात आपले नेहमी सोबत असतात. तर जे उजवा हात आहे, उजव्या हाताकडचा जो 1 असतो, हा असतो एकक. हा काय असतो? एकक असतो. आणि डाव्या हाताकडचा जो 1 असतो, हा असतो दशक. हे जेव्हा आपल्या लक्षात येईल, तेव्हा आपल्याला 11चा संबोध स्पष्ट होतो की 11 कशी तयार झाली. आता याला वाचताना आपण 1 दशक आणि 1 11 असंही म्हणू शकतो, किंवा 10 इथपर्यंत 10 झाले होते आणि 10 मध्ये 1 टाकला तेव्हा 11 तयार झाले. म्हणजे 10 आणि 1 11 असं याचं वाचन करू शकतो. म्हणजे वाचन जेव्हा करतो आपण, तेव्हा त्या दोन्ही पद्धतीने ते ओळीचं वाचन करायचं. आता या एकाच ओळीचं आपण दोन्ही पद्धतीने वाचन करू. आता मी म्हटलं की तुम्ही माझ्या मागे कसं म्हणायचं. म्हणा, 1 दशक 1 11, 1 दशक 1 11, 1 दशक 2 12, 1 दशक 2 12, 1 दशक 3 13, 1 दशक 3 13, 1 दशक 4 14, 1 दशक 4 14, 1 दशक 5 15, 1 दशक 5 15, 1 दशक 6 16, 1 दशक 6 16, 1 दशक 7 17, 1 दशक 7 17, 1 दशक 8 18, 1 दशक 8 18, 1 दशक 9 19, 1 दशक 9 19, 2 दशक 20. 2 दशक 20. आता पहा, इथे 1 दशक म्हणजे किती झाले होते? 10. आता 2 दशक झाले. 2 दशक म्हणजे 20. आता हे झालं एका पद्धतीनं वाचन. आता याच ओळीचं वाचन आपण दुसऱ्या पद्धतीने पण करू शकतो. आता दुसरी पद्धत पहा. 10 आणि 1 11, 10 आणि 1 11, 10 आणि 2 12, 10 आणि 2 12, 10 आणि 3 13, 10 आणि 3 13, 10 आणि 4 14, 10 आणि 4 14, 10 आणि 5 15, 10 आणि 5 15, 10 आणि 6 16, 10 आणि 6 16, 10 आणि 7 17, 10 आणि 7 17, 10 आणि 8 18, 10 आणि 8 18, 10 आणि 9 19, 10 आणि 9 19, 2 दशक 20. 2 दशक 20. आता ह्या दोन पद्धतीने आपण वाचन केलं. आता ही ओळ तुमच्या लक्षात आली असेल की डाव्या हाताकडचा अंक काय आहे? दशक. आणि उजव्या हाताकडचा अंकाला काय म्हणायचं? एकक. म्हणजे इथं आपला एकक आणि दशक हा संबोध सुद्धा स्पष्ट होतो. आता पहा, असं जर आपण इथपर्यंत 100 पर्यंत वाचन केलं, तर आपला दशक आणि एकक ही कल्पना आपली पूर्णपणे क्लिअर होते की कशाला दशक म्हणायचं आणि कशाला एकक म्हणायचं. ठीक आहे, एवढं समजलं. आता हे वाचन करतानंतर आता पहा, या ओळीतलं एक आणखी या ओळीतलं वैशिष्ट्य आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये
ही ओळ 11 ते 20 पर्यंतची जी ही ओळ पाहिली याच्यामध्ये तुम्हाला आणखी काय सारखं दिसते मला सांगा, बारीक निरीक्षण करून सांगा. याच्यामध्ये कोणता अंक खूप वेळा आलेला आहे? व्हेरी गुड, सगळ्यांना समजलं. आता पहा मी त्याच्या खाली अंडरलाईन करते. हा आलेला आहे सगळीकडे. आता इथं किती झाले? 2 झाले. इथं दशक बदलला है ना, म्हणजे इथपर्यंत हा एकच दशक होता, इथे 2 दशक झाला. तर याच्यामध्ये पहा सगळ्या याच्यामध्ये एक एक आलेला आहे. तर ही ओळ आपल्या लक्षात ठेवायलाही सोपं जाते. या ओळीला आपण एक विशिष्ट असं नावही देऊ शकतो की ही ओळ त्या ओळीनुसार ओळखल्या जाऊन आपल्याला ती लक्षात राहू शकते. जसं आता हिला आपण म्हणू 11ची ओळ. काय म्हणू? 11, 12, 13, 14, 15 असं वाचतो आपण. तर या ओळीला मी असं नाव देते, याला म्हणू आपण 11. या ओळीचं नाव काय देईल मी? 11ची ओळ म्हटलं की तुम्हाला याच्यात सगळे अंक दशक स्थानच्या सगळ्या ठिकाणी एक एक हा अंक आहे, हे लक्षात घ्यायचं. आता आपण तिसऱ्या ओळीकडे पाहू. तिसरी ओळ आहे. आता याच्यामध्ये पहा, जसं याच्यामध्ये तुम्हाला सारखा अंक काय दिसला होता? 1 दिसला होता. आता या ओळीमध्ये सारखा अंक काय दिसतो? 2. आता मराठीचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की जी ओळ असते ती आपण म्हणतो तेव्हा पहा आपल्याला म्हणताना समोरचा जो अंक आहे, आता आपण जर 21 म्हणतो तेव्हा आपल्याला 1चं नाव अगोदर घेतो आपण, 1 आणि पुढे 20 म्हणतो. म्हणजे सुरुवातीला येणाऱ्या 2चं नाव पुढे येते 20 आणि 1 आपण अगोदर म्हणतो. पण इंग्लिशमध्ये कसं असते म्हणताना आपण याला म्हटलं असतं 20 आणि 1, त्याच्या सरळ असते. पण मराठीमध्ये हा संबोध म्हणजे स्पष्ट होत नाही मुलांच्या. त्यांना वाटते 21 म्हटलं की 21 म्हटलं, मग त्यांना काय होते कधी कधी चुका होतात. 1 आणि 20 मध्ये फरकच नाही लक्षात येत आणि चूक होतोय. म्हणून त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की 21 हे जेव्हा अक्षरात लेखन करतो आपण, जसं आता 21 हा अंक आहे आणि त्याचं मी जर अक्षरात लेखन करत असतील तर एक जरी त्याचं नंतर स्थान असलं तरी त्याचं लेखन करताना 1 हा अगोदर शब्द येतो आणि 2चं 20 पुढे येतो. त्या ओळीचं नाव जे आहे ते पुढे येते, 21 असे येते. आता प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं की याचा दशक किती आहे? सांगा किती आहे दशक? 2. आणि इथे किती झाला? 3 झाला. आता खालच्या दशक ही ओळ पूर्ण आपण नंतर स्पेशल पाहू. आता याच्यामध्ये पहा सगळ्याचा दशक आहे 2. आता 2 सगळ्या ठिकाणी 2 दशक आहे आणि म्हणताना पहा आपण म्हटलं की माझ्या मागे म्हणा आता 20 आणि 1 21, 20 आणि 2 22, 20 आणि 3 23, 20 आणि 4 24, 20 आणि 5 25, 20 आणि 6 26, 20 आणि 7 27, 20 आणि 8 28, 20 आणि 9 29, आणि 3 दशक 30. आता याच्यात तुम्हाला जास्त वेळा काय ऐकायला आलं? काय ऐकायला आलं? नाही, बरोबर पहा. 20 आणि 1 20 म्हटलं आपण. काय म्हटलं? 21. मग 21 म्हणजे हा 20 जो शब्द आहे तो तुम्हाला जास्त वेळा ऐकायला येईल. 20 आणि 1 21, 20 आणि 2 22, 20 आणि 3 23, 20 आणि 4 24, 20 आणि 5 25, 20 आणि 6 26, 20 आणि 7 27, 20 आणि 8 28, 20 आणि 9 29, आणि 3 दशक 30. आता 20 जास्त ऐकायला आलं म्हणून आपण या ओळीला नाव देऊ 20. काय नाव द्यायचं या ओळीला? 20. म्हणजे आपल्याला या संख्येची मधला कुठलाही अंक विचारला आणि तुम्हाला जर या ओळीचं नाव आणि संख्येचं वाचन केलं की म्हटलं आता मी तुम्हाला अंक दिला समजा इथे, हा अंक दिला की तुम्हाला लवकर वाचता येईल. आता वाचायचं सांगितला तर कोणाला पटकन वाचता येईल? हा वाच कृतिका. 24. कारण की पहा 2 दशक आहे. 2 दशक म्हणजे झाले 2 दशक म्हणजे किती झाले? 20. आणि 20 मध्ये पुन्हा किती आले? 4. मग 20 आणि 4 किती झाले? 24. असं मधला कुठलाही अंक दिला तरी तो आपल्याला पटकन वाचता येईल. असं आपण याचं वाचन केलं. म्हणजे या ओळीला आपण काय नाव दिलं? 20 नाव. आता बघा आता ही ओळ पाहू आपण. आता आपण 30 पर्यंत पाहिलं है ना. आता या ओळीमध्ये सांगा मला कोणता अंक तुम्हाला सगळ्यात सारखा दिसतो? 3. कोणता अंक सारखा दिसतो? 3 हा अंक या ओळीमध्ये सगळ्या ठिकाणी दिसतो. कोणत्या स्थानी आहे हा 3 अंक? दशक. कोणत्या स्थानी आहे? दशक. म्हणजे 3 दशक म्हणजे किती होतात सांगा? 30. 3 दशक म्हणजे 30. आणि 30 मध्ये जेव्हा 1 मिळवला गेला तेव्हा किती झाले? 40. होतील. 30 मध्ये जेव्हा 1 मिळवला तेव्हा किती होतील? 41. चला या ओळीचं वाचन करू आपण माझ्या
मागे म्हणा तुम्ही. 30 आणि 1 30. 30 आणि 1 30 आणि 2 32. 30 आणि 2 32. 30 आणि 3 33. 30 आणि 3 33. 30 आणि 4 34. 30 आणि 4 34. 30 आणि 5 35. 30 आणि 5 35. 30 आणि 6 36. 30 आणि 6 36. 30 आणि 7 37. 30 आणि 7 37. 30 आणि 8 38. 30 आणि 8 38. 30 आणि 9 39. 30 आणि 9 39. आणि 4 दशक 40. 40. आता मग या सगळ्या प्रश्नामध्ये जसं या ओळीमध्ये आपल्याला 20 ऐकायला आलं होतं. आता या ओळीमध्ये काय आहे तुम्हाला सांगा. जेव्हा आपण वाचन केलं या ओळीचं तर तुम्हाला कोणता शब्द जास्त वेळा ऐकायला आला. 20 ऐकायला आला. म्हणून चला आपण या ओळीला काय नाव द्यायचं सांगा. नाव देऊन देऊ. काय नाव द्यायचं याला. 30 नाव द्यायचं. आता 4 दशक म्हणजे किती झाले. 40. आता 40 मध्ये जेव्हा 1 मिळवला जातो तेव्हा किती होतात. 44. आता ह्या ओळीमध्ये पहा. या ओळीमध्ये तुम्हाला कोणता अंक जास्त वेळा दिसायला लागला. 4 हा अंक जास्त वेळा दिसते. आता पहा माझ्या मागे म्हणा ही ओळ. 40 आणि 1 41. 40 आणि 2 42. 40 आणि 3 42. 40 आणि 4 44. आता 44 नाही म्हणायचं. 44. 40 आणि 4 44. 40 आणि 5 45. 40 आणि 6 46. 40 आणि 7 47. 40 आणि 8 48. 40 आणि 9 49. आणि 5 दशक 50. आता या ओळीमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त कोणता अक्षर ऐकायला आलं. कोणता शब्द ऐकायला आला. 40 40 40. या ओळीला काय नाव दिलेलं सांगा. 40. काय नाव द्यायचं. 40. चला त्या ओळीचं नाव ठेवलं आपण 40. आता ही ओळ पाहू आपण. ही आहे 5 दशक 50 नंतर त्याच्यामध्ये 1 मिळवल्यानंतर होतो 50 आणि 1 किती होतात 51. आता या ओळीमध्ये तुम्ही बारकाईने निरीक्षण करा. तुम्हाला कोणता अंक सगळ्यात जास्त वेळा दिसतो. आता माझ्या मागे म्हणा पुन्हा. 50 आणि 1 51. 50 आणि 2 52. 50 आणि 3 53. 50 आणि 4 54. 50 आणि 5 55. 50 आणि 6 56. 50 आणि 7 57. 50 आणि 8 58. 50 आणि 9 59. आणि 6 दशक 60. आता याच्यामध्ये तुम्हाला काय ऐकायला आलं जास्त. वन ऐकायला आलं. मग आपण या ओळीचं नाव देऊया 1. काय नाव द्यायचं या ओळीला. 1. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जास्त वेळा 1 हा शब्द ऐकायला आला. म्हणून त्याच्यावरून आपण या संख्येचं वाचन पटकन करू शकतो. आलं लक्षात. आता बघा या ओळीचं वाचन करू आपण. या ओळीचं बारकाईने निरीक्षण करा आणि मला सांगा कोणता अंक जास्त वेळा दिसतो तुम्हाला. म्हणा 60 आणि 1 61. 60 आणि 2 62. 60 आणि 3 63. 60 आणि 4 64. 60 आणि 5 65. 60 आणि 6 66. 60 आणि 7 67. 60 आणि 8 68. 60 आणि 9 69. आणि 7 दशक झाले. आता सांगा मला याच्यामध्ये जास्त वेळा कोणता हे ऐकायला आला तुम्हाला. कोणता ऐकायला आला. तुमच्याही लक्षात यायला लागलं आता की आपल्याला कोणत्या ओळीमध्ये कोणतं शब्द जास्त वेळा ऐकायला मिळालं. मग आपण या ओळीचं नाव ठेवूया 60. काय ठेवलं आपण या ओळीचं नाव 60. आता पुढची ओळ पहा. 70 मध्ये 1 मिळवला की 71 होता. आता पुन्हा म्हणा. आता या ओळीमध्ये पहा सगळ्यात जास्त वेळा कोणता अंक दिसतो तुम्हाला. 7 अंक दिसतो. म्हणा 70 आणि 1 70 आणि 2 70 आणि 3 70 आणि 4 70 आणि 5 70 आणि 6 70 आणि 7 70 आणि 8 70 आणि 9 आणि 8 दशक 80. आता याच्यामध्ये जास्त वेळा कोणता शब्द ऐकायला आला. आता याला आपण दिलं 70 हे नाव. म्हणजे तुम्हाला ही संख्या पाहिली की लगेच कोणत्या ओळीतला अंक आहे हे लक्षात येईल.
आता पहा ही ओळ या ओळीचं वाचन करताना कोणता अंक आहे तुमच्या लक्षात येतो पहा. म्हणून आपण ओळ 80 आणि 1 81 80 आणि 1 81 80 आणि 2 82 80 आणि 2 82 80 आणि 3 83 80 आणि 3 83 80 आणि 4 84 80 आणि 4 84 80 आणि 5 85 80 आणि 5 85 80 आणि 6 86 80 आणि 6 86 80 आणि 7 87 80 आणि 7 87 80 आणि 8 88 80 आणि 8 88 80 आणि 9 89 80 आणि 9 89 आणि 9 दशक झाले 90. आता याच्यामध्ये तुम्हाला कोणता शब्द जास्त वेळा ऐकायला मिळाला? 80 80 म्हणून आपण या ओळीचं नाव ठेवूया 80. काय नाव ठेवलं आपण याचं आता 80. जेणेकरून आपल्याला ती ओळ ओळखायला आणि त्याची संख्या कोणती दिली तर ती ओळखायला सोपं जाईल. आता पहा शेवटची ओळ झाली आणि ही ओळ आहे 91 ची म्हणजे 90 मध्ये जेव्हा 1 मिळवला गेला की किती होतात 91. आता या ओळीचं निरीक्षण करा आणि सांगा मला कोणता अंक जास्त वेळा दिसतो 9 हा अंक जास्त वेळा दिसतो. बघा आता या ओळीचं वाचन करू आपण. म्हणा 90 आणि 1 91 90 आणि 2 92 90 आणि 3 93 90 आणि 4 94 90 आणि 5 95 90 आणि 6 96 90 आणि 7 97 90 आणि 8 98 आणि 9 99 आणि 10 दशक 100. हा आता इथून आपल्याला 3 अंकी संख्या पुढे द्यायला येतात. तर हा 10 दशक म्हणजे 100 हे लक्षात ठेवायचं. हा ओळीमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त वेळा कोणता शब्द ऐकायला आला 9 ऐकायला आला. पहा ना 90 आणि 1 91 90 आणि 2 92 90 आणि 3 99 हा शब्द ऐकायला येतो. कोणता शब्द ऐकायला येतो 9 पण न असा आहे तो 9 91 त्याच्यामध्ये हा 9 नाही बरं तुम्ही हा 9 समजतात. हा 9 नाही आहे हा 9 ऐकायला येतो 91. ही ओळ झाली 91 ची. अरे बाई याचं आपण वाचन केलं तुम्हाला आता त्या ओळीचं आपण नावही ठेवलं त्याच्यावरून तुम्हाला आता कोणतीही संख्या तुम्हाला वाचायला सोपं जाईल. पण पुन्हा मुलांना एक अडचण येते की ती येते या ओळीची. हे बघा 9 ची ओळ जी आहे ही ओळ ह्या ओळीचा कुठलाही अंक दिला की मुलांना लवकर लक्षात येत नाही. तर आता एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची लक्षात ठेवायची की ही 9 ची ओळ पाहायचं याचं बारकाईने निरीक्षण करा आणि माझ्या मागे ती ओळ म्हणा. याला किती म्हणू आपण 9. आता याला किती म्हणतो 19. याला किती म्हणतो 29. पहा याच्या अगोदरच्या आहेत ना या सगळ्यांना पहा तुम्ही वाचताना या ओळीचं काय म्हणजे कोणता शब्द तुम्हाला जास्त वेळ ऐकायला आला मी पुन्हा विचारेल तुम्हाला. आता आपण याला म्हणलं 29 म्हणा 30 आणि 9 39 30 आणि 9 39 40 आणि 9 49 40 आणि 9 49 50 आणि 9 59 50 आणि 9 59 60 आणि 9 69 60 आणि 9 69 70 आणि 9 79 70 आणि 9 79 80 आणि 9 89 80 आणि 9 89 आणि 9 म्हणजे 99 आहे ती संख्या 100 च्या अगोदरची त्याला म्हणू आपण 99. ही ओळ आपण याचा आडवं वाचन केलं त्याच्यात तुम्हाला कोणता शब्द जास्त ऐकायला कोण शब्द ऐकायला येतो कोणता शब्द ऐकायला येतो बघा हा शब्द तुम्हाला जास्त वेळा ऐकायला येतो. पहा कोणती पहा 19 म्हणजे 20 च्या अगोदरचे आहेत ते त्याला म्हटलं 19. आता 30 च्या अगोदरचे आहेत ते त्याला म्हटलं 29. 40 च्या अगोदरचे आहेत ते त्याला म्हटलं 39. 50 च्या अगोदरचे आहे याला म्हटलं 49. 60 च्या अगोदरचे आहे याला म्हटलं 59. 70 च्या अगोदरचे आहे त्याला म्हटलं 69. 80 च्या अगोदरचे आहे त्याला म्हटलं 79 आणि 90 च्या अगोदरचे आहे त्याला म्हटलं 89 आणि 100 च्या अगोदरचे त्याला म्हटलं 99. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला 91 हा शब्द ऐकायला येतो. अशा प्रकारे आपण 1 ते 100 या संख्यांचं वाचन कसं करायचं ते पाहतो.